युद्धविरामानंतर आज भारत पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा केली जाणार आहे। आज दुपारी 12 वाजता या दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे। एकंदरीतच या चर्चेमध्ये आता काय ठरवलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो युद्धविराम झाला आणि त्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं, त्यानंतर भारत पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये आज चर्चा केली जाणार आहे। तर काल संध्याकाळी भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत आता पाकिस्तानने जर कुठलाही खोडसाळपणा केला तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देणार, सोडणार नाही असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या चर्चेअंती अखेर काय ठरतं, कुठला मोठा करार होतो का, त्याचबरोबर भारताकडून कुठल्या अटी शर्ती ठेवल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। युद्धविरामानंतर भारत पाक डीजीएमओमध्ये ही चर्चा होतीये। सीमा भागात कोणताही गोळीबार झालेला नाही। रात्री गोळीबार किंवा ड्रोनच्या हालचाली झालेल्या नाहीयेत। जम्मू विभागात सध्या शांतता पसरली आहे। अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे। पूंछ राजौरीमध्येही तणावपूर्ण शांतता आहे। त्यामुळे रात्री गोळीबार किंवा ड्रोनच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारची हल्ला झाला नसल्याची, गोळीबार झाला नसल्याची माहिती सध्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली आहे। पूंछ राजौरीमध्येही सध्या तणावपूर्ण शांतता आहे। आजची सर्वात मोठी घटना ज्याकडे सगळ्यात देशाचं लक्ष लागलंय ती म्हणजे युद्धविरामानंतर आज भारत पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे। आज दुपारी 12 वाजता या दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा केली जाणार आहे। खरं तर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला होता, संमती देण्यात आली होती। मात्र त्याच रात्री युद्धविरामाच्या अवघ्या काही तासात पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं आणि त्यानंतर आता भारत पाकिस्तान यांच्या डीजीएमओमध्ये ही चर्चा केली जाणार आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, युद्धविरामानंतर आज भारत पाकच्या डीजीएमओमध्ये ही चर्चा केली जाणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, आपण बघू शकतो सुरुवातीला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जे आहे पहलगाम या ठिकाणी येऊन हमला केला होता। त्यामध्ये निष्पाप काही लोकांचा जीव जो आहे तो गेला होता, बळी जो आहे तो गेला होता। त्यानंतर मात्र भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार असं काहीसं चित्र संपूर्ण जगाला जे आहे ते दिसून आलं होतं आणि त्यानंतर मात्र पाकिस्ताननी जे आहे आपल्या कुरबुऱ्या सुरू केल्या होत्या। आपण देखील मागील अनेक दिवसांपासून याच गोष्टींचा आढावा घेत आहोत। पण मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने जे आहे याच्यामध्ये सीज फायर झालं होतं आणि सीज फायर नंतर आजच्या तारखेत म्हणजे 12 मे दुपारी 12 वाजता रोजी जे आहे दोन्ही देशांचे डीजीएमओ यांच्यामध्ये करार जो आहे तो होणार आहे, बैठक जी आहे दोघांमध्ये होणार आहे। पण त्यापूर्वी मात्र भारताने जे आहेत काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत। नेमका त्या अटी शर्ती काय आहेत याचा उलगडा तर होणारच, पण मात्र काल जी पत्रकार परिषद झाली होती भारतीय सैनिकांची त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 100 पेक्षा अधिक दहशतवादी जे आहेत ते आपण पाकिस्तानचे जे आहेत ते ठार केलेले आहेत आणि अनेक पाकिस्तानचं यामध्ये नुकसान देखील झालेलं आहे। आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये भारताचं किती प्रमाणात नुकसान झालं आणि पाकिस्तानचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे याबद्दल देखील चर्चा होईल। काही अटी शर्ती आहेत भारताच्या त्या देखील बोलल्या जातील। पण मात्र भारताने थेट इशारा दिलेला आहे की परत समजा पुन्हा एकदा शस्त्र संधीचं उल्लंघन झालं तर मात्र चोख प्रत्युत्तर भेटेल आणि यावेळेस कुठलाही विचार केला जाणार नाही आणि अशा प्रकारचे आदेश देखील गृह मंत्रालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। स्वतः डोनाल्ड ट्रम्प हे देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित राहतील। या चर्चेमध्ये नेमकं काय घडतं हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल। अंकिता, निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच या चर्चेकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।